नमस्कार मित्रांनो, मी आता शिवनेरी किल्ल्याजवळ आलो आहे आणि आता मी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी उभा आहे आणि आता इथूनच आपल्याला पुढे चालायचं आहे. आज शिवनेरी किल्ल्यात खूप गर्दी पण आहे आणि तसेच बघ आता हा किल्ल्यावर वरती जायचं आहे आपल्याला या पायऱ्या चढून. आणि सकाळी मी 6 वाजता मुंबईतून निघालो आहे आणि शिवनेरी किल्ल्याला जवळजवळ मी 11 वाजेपर्यंत आलो आहे. तर थोडा उशीर झाला कारण सरळगाव म्हणजे मी कल्याण मुरबाड मार्गे आलो होतो आणि सहसा तिथे आता जवळजवळ 10 किलोमीटर अंतरावर रोडचे काम चालू आहेत. तर मी बघा आता इथे मी हा किल्ल्याच्या दरवाजापाशी जवळ आलो आहे आता आणि बांधकाम अतिशय चांगलं आहे. या दरवाजाचं नाव आहे महादरवाजा असं नाव आहे. मी आता आत प्रवेश केला आहे दरवाजाच्या आत. बघा आतमध्ये इथे सैनिक उभे असायचे, पहारेकरी असायचे इथे. आता असंच चालत चालत मी पुढे चाललो आहे. आता हा दुसरा दरवाजा आहे, यात आपण आता प्रवेश करणार. बघा हे जुन्नर गाव आहे, त्याचा सभोवताल भाग बघा कसा. समोर जो आहे तो वडद डॅम आहे, वडद डॅम. आणि या दरवाजाचं नाव आहे गणेश दरवाजा. अजून आपण आता वरती जाणार आहे. बघा कसा बघा जुन्नर, हा जुन्नर गाव आहे, पूर्ण परिसर जुन्नर आहे. आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा इथे जन्म झाला होता या शिवनेरी किल्ल्यावर. तर मी आज पहिल्यांदा आलो आहे इथे शिवनेरी किल्ल्याला आणि मला खूप आतुर होतं बघण्याचं की बा एवढी वर्ष मी शिवनेरी किल्ले फक्त नाव ऐकलं, जायचं आहे. पण आज मी ते स्वतः आलो. मी आज बाईकने आलो होतो, बाईक घेऊन, पण बाईकचा व्हिडिओ माझा काही शूट होऊ शकला नाही. काय कारण झालं मला समजलं नाही, पण असो, कमीत कमी आपण या शिवनेरी किल्ल्याचा तरी व्हिडिओ काढू शकतो. आता आपण असंच पुढं जाऊ चालत वर. छान वाटतं आहे किल्ल्याच्या अवतीभोवती. आणि किल्ल्याचं काम थोडंसं केलेलं आहे त्यांनी, चांगलं केलं आहे व्यवस्थित. आणि माझी अशी अपेक्षा आहे की आपल्या महाराष्ट्रात जेवढे किल्ले आहेत त्या किल्ल्यांचं पुनर्वित व्हावं आणि चांगले पुन्हा तयार व्हावे, जेणेकरून आपल्या हा महाराष्ट्रातून काय बाहेर येऊन. आता तिसरा दरवाजा आहे, हत्ती दरवाजा. हा आहे हत्ती दरवाजा.
आज रविवार असल्यामुळे बरेच लोकांची ये जा आहे आणि आज मी बघितलं आज रविवार असल्यामुळे बरेच लोक भरपूर आलेले आहेत. तसे इथे चांगल्या निसर्गाचा अनमोल ठेवा, कचरामुक्त ठेवा. इथे किल्ल्यावर आल्यावर घाण कचरा काही करू नये. हां, सदर तुम्हाला सांगायचं असेल की जेव्हा आपण किल्ल्याला किंवा शिवनेरी किल्ल्यात येतो तर पायथ्यापाशी तिथे चेकिंग असते. चेकिंग म्हणजे तुम्ही बाटली वगैरे असं काही घेऊन जाऊ शकत नाही, काही खाणं वगैरे काही असं घेऊन जाऊ शकत नाही. हां, जे गरजेचं असेल ठीक आहे, घेऊन जाऊ शकता. तुम्ही बघा किल्ल्याला किती साफसफाई सुत्र ठेवलेलं आहे. आणि ही बघा शाळेची मुलं आलेली आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून गावागावातून येतात. आज रविवार असल्यामुळं ही मुलं आलेली आहेत. तसे इतर वेळेलाही येतात मुलं. आणि बघा आता मी चाललो आहे पुढे सरसवत. आज मला खूप छान वाटलं की मी आज शिवनेरीला आलो आहे, शिवनेरी किल्ल्यात. आणि छत्रपती शिवाजी महाराज आज यांचं मला खरं तर त्यांचं जिथे जन्म झाला तिथे जाऊन मला बघायचं होतं. बऱ्याच वर्ष मी खूप ऐकत होतो, टी व्हीवर बघत होतो, नंतर बरेच काय बातम्यातून ऐकायचं, पण आज मला सविस्तर जाऊन बघायचं होतं. तर आज मला आज दिवस उगवला. तर मला सांगायचं असं होतं की मी सरळ गावा मुरबाड. आता बघा आता हा एक मी आता चौथ्या दरवाजाला आलो आहे. आणि ह्या चौथ्या दरवाजाचं नाव आहे, पुढे जाऊन सांगतो मी तुम्हाला, मेना दरवाजा. हा दरवाजा नाव आहे मेना दरवाजा. थोडं दरवाजाचं कामं म्हणजे वरती बांधकाम थोडं कमी करायला पाहिजे. पुढे आपण जसं होतं तसं आपल्याला मला वाटतं दरवाजे असेच भेटत राहणार आणि बघायलाही मिळेल. तर हा दरवाजाचं नाव आहे कुलूप दरवाजा. काय नाव आहे मला इथं तिथं बोर्ड वगैरे काय दिसत नाही आहे, पण मला समजलं की असं म्हणजे कोणा ऐकण्यावरनं मला तिथे कळलं हा दरवाजा नाव कुलूप दरवाजा. असे तिथं बोर्ड लावला पाहिजे होता, पण असो मी सविस्तर सांगत आहे की हा दरवाजा कुलूप दरवाजा आहे. तर आता आपण इथून पुढे पुढे चालत जाणार आहोत. तर आपण बघूया जुन्नर कसं आहे, पूर्ण परिसर बघा कसा आहे. आणि आज ऊन खूप कडक, थंड वातावरण होतं पण ऊनही तसं कडक आहे. ठीक असो. आणि बघा कशी हे हे जुन्न शिवाई देवराईची झाडं, इथं झाडे लावली आहेत देवराईची झाडं आहेत. आणि ते अतिशय चांगले ना, मी येताना बघितलं ते फुलं लावले, फुलांची असे झाडे लावलेली आहेत, छोटी छोटी रोपटं. तो अतिशय छान आहे. आणि इथं बघा बसण्यासाठी जागा चांगली बनवलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळजवळ 365 किल्ले एवढी मोठी जरा छत्रपती शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराज आमचे छत्रपती शिवाजी महाराज आमचे काय होते हे ह्या जगाला, ह्या देशाला दाखवून दिलेलं आहे. खरंच आम्ही भाग्यवान आहोत. थोडं इथे बांधकाम तुटलेलं आहे. तर याचं काय नाव आहे मलाही माहीत नाही, मला विचारावे लागेल, कारण मी पहिल्यांदा आलो आहे ना.
तुम्ही बघू शकता वरून किती छान दिसतंय. शेतीची कामंही चालू आहेत इथं. हे शेती तर 12 महिने असते इथे. आता जवळजवळ हे जे समोर आहे ना, काय आहे मला जाऊन बघायला लागेल. मला आत्ताच कळालं की हे मशीद आहे आणि हा कमानी मशीद आहे. हो, कमानी बघा, मुलं बघा कशी आलेली. इथे हा किल्ल्यावर मी जवळजवळ किती वयस्कर लोकांनाही बघितलं, ज्यांची वय 75, 80, 85 वयाची लोकही येतात. किती शक्ती आहे यांच्यात. खरं छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती आहे यांच्या पाठी, जेणेकरून आज लोक बघायला येतात. गावागावातून जिल्ह्यातून येतात लोक. हे बघा, आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचा इथेच जन्म झाला होता आणि असं लांबून बघण्याचं असं वाटतं की खूप गर्दी आहे आणि लाईन लागलेली आहे, रांगेत उभ्या आहेत. तर मला असं वाटतं रांगेतच उभं राहून दर्शन घ्यावं लागेल. असं जाऊ, दर्शन घेऊ. आणि हा तलाव आहे, हा मला वाटतं बदाम तलाव असं काहीतरी नाव आहे. आणि इथे घोडे वगैरे धुण्यासाठी बनवले होते असे आहेत. आता पाणी तर आहेच नाही, आटलेलं आहे. हे आमचं छत्रपती शिवाजी महाराजांचं इथे जन्म झाला होता ते मूळ. आम्ही रांगेत जाऊन उभा राहतो. किती वेळ लागलं आलो आहे तर दर्शनच घ्यावं. आता रांगेत उभा राहिलो आहे मी. सदर गोष्ट असं सांगण्यात, रांगेतून दर्शन घेतलं मी, पण असं आहे की मला व्हिडिओ काढता नाही आला दर्शन घेताना, कारण मला दर्शन घेताना व्हिडिओ मला ऑफ ठेवावा लागला. असं मला आनंद वाटला, बरं वाटलं दर्शन घ्यायला. आणि आत्ता मी जे मगाशी तुम्हाला सांगितलं की कमानी मशीदबद्दल, ते आत्ता मी इथं आलो आहे. ही कमानी मशीद आहे बघा, तुम्हाला कमानी मशीद तर आता हा व्हिडिओ मी आता शेवट करत आहे. कारण जवळजवळ आता मला ना, मी जवळजवळ 2.5 ते 3 तास लागले या किल्ल्यावर मला फिरायला. आणि हा व्हिडिओ मी फक्त मेन मोजकेच व्हिडिओ